नागपुरात पोलिसांच्या कामगिरीमुळे चोरट्यांच्या मुचक्या आवडल्या गेल्या आहेत। राणा प्रतापनगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या एका महिलेला तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे। काय आहे नेमकी ही घटना आणि पोलिसांनी कसं या गुन्ह्याचा छडा लावला, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या एका महिलेला तसेच मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक केली आहे। ही घटना आहे नागपुरातील राणा प्रतापनगर परिसरातील। डॉक्टर लीना नेमाडे यांच्या घरातून 5,46,000 रुपयांचे सोन्याचे आणि प्लॅटिनमचे दागिने चोरीला गेले होते। वाढदिवसाच्या निमित्ताने दागिने वापरल्यानंतर त्यांनी ते बेडरूम मधील कपाटात ठेवले होते। काही दिवसांनी पाहणी केली असता दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। या घटनेमुळे नेमाडे कुटुंबीय चिंतेत पडले। त्यांनी लगेच पोलिसात तक्रार दाखल केली। राणा प्रतापनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला। सुरुवातीला घरात काम करणाऱ्या 3 महिलांची चौकशी करण्यात आली, पण त्यांनी चोरीबद्दल काहीच माहिती नसल्याचं सांगितलं। पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला। त्यांनी पुन्हा एकदा घरकाम करणाऱ्या महिलांची कसून चौकशी केली। अखेर एका महिलेने चोरी केल्याचे निष्पन्न केले। पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले। त्यांची किंमत सुमारे 6,89,500 रुपये आहे। पोलिसांच्या या कामगिरीमुळे तक्रारदार आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। पुढील तपास सध्या सुरू आहे। पोलीस स्टेशन प्रतापनगर येथे 414/2025 कलम 305 भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल होता। यामध्ये सोन्याचे दागिने चोरीस गेलेले होते आणि फिर्यादीला जे होतं शंका होती की घरच्यांनी कोणी चोरी केली असावे, कारण त्यात लॉक किंवा तोडून असं सोन्याचे दागिने गेलेले नव्हते। तरी आमच्या येथील तपास पथक सपुनी तांबे आणि PSI काळे त्यासोबत असलेले पोलीस हवालदार दिनेश डिक्रूज यांनी त्याच्यात असलेल्या महिला यांच्यावर लक्ष देऊन त्यांच्याकडे ज्या काम करत होत्या 3 महिला काम करत होत्या मोलकरीण म्हणून, त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांचे CDR वगैरे काढून त्या दृष्टीने तपास केला असता त्यापैकी एका महिलेकडे सदरचे दागिने चोरी झाल्याचा संशय बळावला आणि तिच्याकडे चौकशी करून तपास केला असता समोर तिच्याकडून हे दागिने हस्तगत करण्यात आले। जवळपास 98.5 ग्रॅम सोन्याचे दागिने जे आहेत असा मुद्देमाल जप्त करण्यात आला, जो 6,89,500 रुपयाचा आहे, तो हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर महिलेचे जो पती आहे त्याची पण गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे तिने ते सदरचं चोरी करण्याचा निर्णय घेतला असं मला त्याच्यामध्ये वाटतं। दाटसिंग फिर्यादी जे आहेत त्यांचं लॅबॉरेटरी आहे, ते दिवसभर तिथे लॅबॉरेटरीत काम करतात आणि भरपूर वेळपर्यंत लॅबॉरेटरीमध्ये काम करत असल्याकारणाने त्यांच्या घराकडे जास्त लक्ष, त्याकरता त्यांनी 3 मोलकरीण ठेवलेल्या होत्या ज्या आडीपाडीने काम करत होत्या। सोनं गेल्याचं चोरी गेल्यानंतर काही दिवसानंतर त्याच्या लक्षात आलं की हे सोनं गेलेलं आहे आणि घरातल्यांना चोरलं असल्या कारणामुळे त्यांच्या ते लगेच लक्षात आलेलं नव्हतं। या गुन्ह्याच्या जेव्हा उकल करण्यात आली त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी 78 ग्रामचं सोन्याचे दागिने चोरी केलं सांगितलं, पण नंतर लक्षात आलं की याच्यापेक्षा जास्त सोनं चोरी गेलेलं। 98.5 ग्रॅम सोन्याचे दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, जो जवळपास 6,89,500 रुपयाचा। तर होती राणा प्रतापनगर पोलिसांच्या कामगिरीची बातमी। अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आपल्या घरात काम करणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांकडे नोंदणे आवश्यक आहे।